जयकुमार गोरे यांनी धर्मपुरी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाला भेट देऊन सुविधांची पाहणी केली। संस्थांचे विश्वस्त 16 प्रमुख आणि वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या। मंत्रिपदाचा कोणताही बडेजाव न ठेवता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः सेवाभाव जपत सामान्य नागरिकांप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत एकरूप होण्याचे कर्तव्य पार पाडले आणि दुसरीकडे मंत्रिपदाचे नियोजन पाहत वारकऱ्यांच्या सोयीसुविधांकडे लक्ष देत कर्तव्य पार पाडत मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले। यावेळी गोरे यांनी वारकऱ्यांसमवेत पायी चालत जात कारुंडे बंगला येथील माऊलींच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन 16 प्रमुखांची भेट घेतली। 16 प्रमुखांसमवेत जमिनीवर मांडी घालून वारकऱ्यांसोबत प्रसाद घेतला आणि कार्यालयातही जमिनीवर बसून सोहळ्यातील सुविधांबाबत चर्चा केली। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी संस्थांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे महावस्त्र आणि प्रसाद देऊन स्वागत केले। जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आरोग्य व शिक्षण सभापती चेतन सिंह केदार, महिला व बालकल्याण सभापती ॲडव्होकेट अमृता वाघे, विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले, विशेष कार्यकारी अधिकारी दादासाहेब कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मराठी चित्रपट अभिनेते भाऊ कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांचेही 16 प्रमुखांच्या वतीने स्वागत करण्यात आले। यावेळी गटविकास अधिकारी पांढरे आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते। दरम्यान ग्रामविकास विभागाच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले। 16 प्रमुखांना महावस्त्र आणि रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले। सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संतांच्या पालखी मार्गावर ग्रामविकास आणि पंचायत राज विभागामार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती 16 प्रमुखांना दिली। यावेळी जैन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री आरोग्य दूत, मुख्यमंत्री वारी दूत आणि मुख्यमंत्री जलदूत ही संकल्पना राबवण्यात आली। आरोग्य व शिक्षण सभापती चेतन सिंह केदार यांनी स्वतः या सेवेची पाहणी केली। यावेळी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांसाठी उपअभियंता हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत। कार्यकारी अभियंता संतोष काटकर आणि उपअभियंता रणजित काळे हे पुणे ते पंढरपूर या दोन्ही मार्गांवर नियंत्रण ठेवत आहेत। पालखी मार्गावर चालून थकलेल्या भाविकांना विसावा मिळावा यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभागाने मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्राची सोय केली आहे। ऊन वारा पावसापासून संरक्षण मिळाल्याने वारकरी समाधानी आहेत। हजारो वारकरी इथं आराम करत असून थकलेल्या पायांसाठी मसाज सुविधा आणि महिलांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे। मार्गांची स्वच्छता राखण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हे देखरेख करत आहेत।